Dear student, in the last lecture we have seen space missions. In it we have seen Yuri Gagarin, then we have seen Neil Armstrong, Rakesh Sharma, Kalpana Chawla, Sunita Williams, who has gone into the space. Then next we will see need and importance of space mission. अवकाश मोहिमा ज्या आहेत तर त्या अवकाश मोहिमांची गरज आणि महत्त्व आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. द वर्ल्ड हॅज बिकम ग्लोबल व्हिलेज ड्यू टू द स्पेस मिशन. अंतराळ मोहिमा ज्या आहेत तर त्या अंतराळ मोहिमांद्वारे प्रक्षेपित केलेले जे काही कृत्रिम अशा प्रकारचे जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहामुळे आज जग एक वैश्विक अशा प्रकारचं खेळ त्या ठिकाणी झालेलं आहे. टुडे वी कॅन कॉन्टॅक्ट ए पर्सन इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड विदिन ए सेकंड. आपल्या लक्षात येत नसते की आज आपण क्षणार्धामध्ये जगामधील कोणत्याही भागामध्ये असलेली जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीशी संपर्क जो आहे तर तो संपर्क आपण त्या ठिकाणी साधू शकतो. वी कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ल्ड वाईड इव्हेंट सिटिंग ॲट द होम. घर बसल्या जगभरामधील असणाऱ्या ज्या काही घडामोडी ज्या आहेत तर त्या घडामोडींची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी घर बसल्या त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनेट. तुम्हाला या ठिकाणी असणारं जे काही इंटरनेट ज्याला त्या ठिकाणी आपण आंतरजाल म्हणताना दिसतो तर याचं महत्त्व जे आहे तर ते महत्त्व तुम्ही सगळेच त्या ठिकाणी जाणता. ड्यू टू इंटरनेट एव्हरी इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट आवर फिंगरप्रिंट. आणि जे काय असणारे जे काही आंतरजाळ जे आहे तर त्या आंतरजाळामुळे कुठलीही असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला क्षणार्धात त्या ठिकाणी उपलब्ध जी आहे तर ती उपलब्ध त्या ठिकाणी होताना दिसते. इट हॅज बिकम पॉसिबल to get advance alert about natural calamities and take proper precaution. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येताना असतं की नैसर्गिक अशा प्रकारची असणारी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तींची असणारे काही पूर्वसूचना मिळून सतर्क राहणं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी या अवकाश मोहिमा ज्या आहेत किंवा त्या अवकाश मोहिमेच्या सहाय्याने सोडण्यात येणारे जे काही सॅटेलाइट जे आहेत तर त्या सॅटेलाइटमुळे त्या ठिकाणी आपल्याला शक्य झालेलं आहे. ड्युरिंग वॉर it is possible to get information about the action of the enemy through aerial surveillance using satellites. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येताना असते की लढाईमध्ये शत्रू सैन्याची असणारी काही स्थिती जी आहे तर त्या स्थितीबद्दल दुसरं आपल्याला सांगितलं इट इज ऑल्सो पॉसिबल टू एक्सप्लोर द फॉसिल्स रिझर्व्हियर्स अँड द मिनरल्स इन द अर्थ. म्हणजे जशी लढाईच्या काळामध्ये शत्रूच्या असणारे काही सैन्य जे आहेत तर त्या सैन्याच्या स्थितीबद्दल तसंच भूगर्भामधील असणारा जो काही खनिज पदार्थांचा साठा जो आहे तर तो साठा त्या ठिकाणी खोटे आहे हे आपण सर्वसाधारणपणे अवकाशामध्ये पाठवलेले जे काही सॅटेलाइट जे आहेत तर त्या सॅटेलाइटच्या साह्याने आपण त्या ठिकाणी ते पाहू शकतो. नेक्स्ट दस देअर आर अनलिमिटेड अप्लिकेशन्स ऑफ स्पेस मिशन. आणि अशा पद्धतीने अवकाश मोहिमा ज्या आहेत तर त्या अवकाश मोहिमांचं अगणित अशा प्रकारचे असणारे काही फायदे जे आहेत तर ते फायदे त्या ठिकाणी. टुडे स्पेस टेक्नॉलॉजी इज अन इनव्हिटेबल पार्ट ऑफ फॉर डेव्हलपमेंट ऑफ ए नेशन. आणि म्हणून आजच्या जगामध्ये हे असणारे जे काही स्पेस टेक्नॉलॉजी ज्याला आपण त्या ठिकाणी अंतरिक्ष तंत्रज्ञान जे आहे तर ते तंत्रज्ञान त्या ठिकाणी म्हणू शकतो. या अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही असणारा जो काही देश जो आहे तर तो देश त्या ठिकाणी प्रगती जी आहे तर ती प्रगती त्या ठिकाणी करू शकत नाही. नेक्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट. त्या ठिकाणी कृत्रिम उपग्रह. ए नॅचरल सॅटेलाइट इज अन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग द अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय त्या ठिकाणी पाहिजे की नैसर्गिक उपग्रह म्हणजे पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची असणारी काही नियमित कक्षा जी आहे तर त्या नियमित कक्षेमध्ये परिक्रमण करणारी ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स म्हणजे खगोलीय वस्तू त्या ठिकाणी.
द मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाइट्स ऑफ द अर्थ. आपल्याला हेही त्या ठिकाणी माहित आहे की चंद्र जो आहे तर तो चंद्र पृथ्वीचा त्या ठिकाणी एकमेव अशा प्रकारचा असताना तो काही उपग्रह जो आहे तो उपग्रह त्या ठिकाणी आहे. सम अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव मोर दॅन वन नॅचरल सॅटेलाइट्स. आपल्या असणारे जे काही सूर्यमाला जे आहे सौरमंडल जे आहे तर त्या सौरमंडलामध्ये काही असणारे जे काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांना एकापेक्षा अधिक अशा प्रकारचे नॅचरल असणारे जे काही सॅटेलाइट्स उपग्रह जे आहेत नैसर्गिक अशा प्रकारचे उपग्रह त्या ठिकाणी आहेत. सिमिलरली इफ ए मॅनमेड ऑब्जेक्ट्स रिव्हॉल्व अराउंड द अर्थ or any other planet in a fixed orbit, it is called an artificial satellite. मग अशाच पद्धतीनं आपल्या हे त्या ठिकाणी पुन्हा लक्षात येताना दिसते की नैसर्गिक असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहाप्रमाणेच मॅनमेड अशा प्रकारचे मानवनिर्मित असणारे काही यंत्र जे आहेत तर ती यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेमध्ये जर परिक्रमा जर त्या ठिकाणी करत जर असेल तर अशा प्रकारचे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांनाच आपण त्या ठिकाणी कृत्रिम उपग्रह त्या ठिकाणी म्हणतात. आता ही जी काही डायग्राम जे आहेत तर त्या डायग्राम मध्ये आपल्याला एक मॅनमेड अशा प्रकारचा असताना जो काही उपग्रह ज्याला त्या ठिकाणी स्पुटनिक त्या ठिकाणी नाव दिलेले तर तो दिसतोय आपल्याला पहा. द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पुटनिक was sent to the space by the Soviet Union in 1957. See figure 10.2. म्हणजे पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक हा रशियानं 1957 साली अवकाशामध्ये त्या ठिकाणी पाठवला. मार्च 2020 ला या ठिकाणी असणारा जो काही क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला होता की द फर्स्ट सॅटेलाइट सेंट बाय द सोव्हिएत युनियन इन 1957. या ठिकाणी सोव्हिएत युनियन जे आहे तर त्या सोव्हिएत युनियननं म्हणजे रशियानं 1957 साली अवकाशामध्ये पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव काय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्पुटनिक जे आहे तर त्या स्पुटनिकचं असणारं जे काही नाव जे आहे तर ते नावच त्या ठिकाणी लिहिता आलं नाही. लक्षात घ्यायचंय. तर स्पेलिंग जे आहे तर ते स्पेलिंग त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे टुडे मोर दॅन 1000 सॅटेलाइट्स आर ऑर्बिटिंग द अर्थ. आपल्या लक्षात येतं नसते की आज हजारो अशा प्रकारचे असणारे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रहांभोवती पृथ्वीभोवती जे आहेत तर त्या पृथ्वीभोवती हे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह आपल्याला त्या ठिकाणी परिभ्रमण त्या ठिकाणी करताना दिसतात. द सॅटेलाइट्स वर्क ऑन सोलर एनर्जी. आणि हे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह काय करताना दिसतात तर असताना जे काही सौर ऊर्जा जे आहे तर त्या सौर ऊर्जेवर त्या ठिकाणी कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. सो सोलर फोटोव्होल्टाइक पॅनेल्स आर अटॅच ऑन बोथ साइड्स ऑफ दिस सॅटेलाइट्स लाईक द विंग्स. आणि म्हणून या ठिकाणी असणारे जे काही सोलर फोटोव्होल्टाइक सेल म्हणजे सौर पॅनल सारखे असणारे जे काही पॅनल जे आहेत तर ते पॅनल हा असणारा जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाच्या दोन्ही बाजूला जशी पक्ष्यांना त्या ठिकाणी पंख असतात तर तशाच पद्धतीचे हे जे काही फोटोव्होल्टाइक पॅनल जे आहेत तर ते फोटोव्होल्टाइक पॅनल या उपग्रहांना त्या ठिकाणी ते जोडलेले असतात. इन्स्ट्रुमेंट्स आर इन्स्टॉल इन द सॅटेलाइट टू रिसीव्ह अँड ट्रान्समिट सिग्नल्स फ्रॉम अँड टू द अर्थ. त्याच्यानंतर काही असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ती उपग्रह त्या ठिकाणी असणारा जो काही सॅटेलाइट जो आहे तर त्या सॅटेलाइटमध्ये त्या ठिकाणी बसवलेले असतात की जेणेकरून सर्वसाधारणपणे ही जे काही इन्स्ट्रुमेंट जे आहेत तर ते इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी तो उपग्रह आणि पृथ्वी यांच्यापासून त्या ठिकाणी ट्रान्समिट होणारे किंवा रिसीव्ह होणारे जे काही सिग्नल जे आहेत तर ते सिग्नल काय करताना दिसतात कॅच त्या ठिकाणी करताना दिसतात. पुढे द सॅटेलाइट्स हॅव्हिंग व्हेरियस अदर टाइप्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स. म्हणजे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह त्याच्यामध्ये कोणकोणती उपकरणं त्या ठिकाणी वापरले जातात तर सर्वसाधारणपणे तो असताना जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह नेमकं कोणत्या पद्धतीचं असताना जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करतो तर त्या कार्यानुसार इतर असताना जे काही इन्स्ट्रुमेंट उपकरणं जे आहेत तर ते उपकरणं त्या सॅटेलाइटमध्ये त्या ठिकाणी वापरले जातात. वन सच सॅटेलाइट इज शोन इन द फिगर 10.1. मग अशाच प्रकारचा असताना जो काही सॅटेलाइट जो आहे तर तो सॅटेलाइट त्या ठिकाणी आपल्याला 10.1 ही जी काही डायग्राम जी आहे तर त्या डायग्राम मध्ये त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता काय दाखवलं त्याच्यामध्ये की सिग्नल्स ट्रान्समिटेड फ्रॉम द अर्थ
to the satellite and from satellite to a mobile tower and mobile phones are also shown. ज्या ठिकाणी असताना तो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा हा जो असणारा जो काही सॅटेलाइट जे आहे तर त्या सॅटेलाइटमध्ये काय केलेलं आहे की पृथ्वीवरून हा जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाकडे काय केलं जातात सिग्नल जे आहे तर ते सिग्नल त्या ठिकाणी पाठवले जातात आणि पुन्हा हा जो काही सॅटेलाइट जो आहे तर त्या सॅटेलाइटकडून पुन्हा त्या ठिकाणी असणारा जो काही मनोरा जो आहे तर त्या मनोऱ्याकडे त्या ठिकाणी सिग्नल जे आहे तर ते सिग्नल त्या ठिकाणी पाठवले जातात. म्हणजे पृथ्वीवरून उपग्रहाकडे जाणारे आणि उपग्रहाकडून पृथ्वीवरील असणारे जे काही भ्रमणध्वनी असतील भ्रमणध्वनी मनोरे जे आहेत तर त्या मनोऱ्याकडे त्या ठिकाणी जे काही संदेश जे आहेत तर ते संदेश त्या ठिकाणी काय केले जातात पाठवले जातात. अशा प्रकारचे असणारे काही डायग्राम जे आहेत तर ती सॅटेलाइटचं असणारे जे काही चित्र जे आहे तर ते चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसते. These satellites are sent into the space to perform various functions. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह विविध अशा प्रकारचे असणारे जे काही कार्य जे आहेत तर ती कार्य करण्यासाठी अवकाशामध्ये त्या ठिकाणी सोडले जातात. डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन्स सॅटेलाइट्स आर क्लासिफाईड इनटू द फॉलोइंग कॅटेगरी. म्हणजे ते असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह नेमकं कशा पद्धतीचं कार्य करतात तर त्या कार्यानुसार त्यांची असणारी जी काही वर्गवारी जी आहे तर ती वर्गवारी आपल्याला त्या ठिकाणी पुढील पानावर त्या ठिकाणी दिलेली. त्याच्या अगोदर पहा काय काय दिलेले की इनसॅट. व्हॉट इज मीन बाय इनसॅट? इनसॅट मीन्स द इंडियन नॅशनल सॅटेलाइट. जीसॅट जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट. IRNSS इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. IRS इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. GSLV जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. याचे काय असणारे टर्म्स जे आहेत की ज्या टर्म्स सर्वसाधारणपणे आपण असणारे जे काही सॅटेलाइट जे आहेत तर ते सॅटेलाइटचं लॉन्चिंग त्या ठिकाणी करावं लागतं प्रक्षेपण त्या ठिकाणी करावं लागतं आणि ते प्रक्षेपण करण्यासाठी वापरण्यात येणारे जे काही लॉन्चिंग व्हेकल जे आहेत तर त्या लॉन्चिंग व्हेकलची नावं या ठिकाणी दिलेली. पुढे त्याच्या मागे यूज ऑफ सॅटेलाइट्स. प्रिपेअर ए पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन शोईंग इंडियाज कॉन्ट्रिब्युशन इन स्पेस रिसर्च अँड प्रेझेंट इट इन द क्लास. भारताचं अंतराळ संशोधन क्षेत्रामधील योगदान दाखवणारे जे काही संगणकीय अशा प्रकारचं जे काही सादरीकरण जे आहे तर ते सादरीकरण तयार करून वर्गामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सादर करायला सांगितले. मगाशी आपण पाहिले की डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन सॅटेलाइट्स आर क्लासिफाईड इनटू द फॉलोइंग कॅटेगरी. म्हणजे उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहाच्या कार्यानुसार त्यांची असणारी काही वर्गवारी जी आहे तर ती वर्गवारी त्या ठिकाणी पुढील प्रमाणे आपल्याला दिलेली. काय काय दिलेले की टाइप्स ऑफ द सॅटेलाइट्स म्हणजे उपग्रहाचा प्रकार. फंक्शन्स ऑफ द सॅटेलाइट ते उपग्रहाचं कार्य आणि द नेम ऑफ द इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल. भारताच्या उपग्रह मालिकांची आणि प्रेक्षकांची नावं त्या ठिकाणी आपल्याला दिलेले. पहिला टाइप्स ऑफ द सॅटेलाइट्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे की वेदर सॅटेलाइट ज्याला आपण त्या ठिकाणी हवामान उपग्रह त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याचं फंक्शन्स आपल्याला दिले की स्टडी अँड प्रेडिक्शन ऑफ द वेदर म्हणजे हवामानाचा अभ्यास किंवा हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं असताना जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी वेदर सॅटेलाइट त्या ठिकाणी करताना दिसतो. हा सॅटेलाइट लॉन्चिंग करण्यासाठी इनसॅट अँड जीसॅट चा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि लॉन्चर म्हणून त्या ठिकाणी GSLV हा जो काही प्रक्षेपक जो आहे तर तो प्रक्षेपक त्या ठिकाणी वापरला. दुसरा टाइप ऑफ द सॅटेलाइट आपल्याला दिलेला आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट ज्याला आपण त्या ठिकाणी दळणवळण उपग्रह म्हणताना दिसतो. याचं फंक्शन्स आपल्याला दिलेले. एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड थ्रू यूज ऑफ द पॅसिफिक वेव्ह म्हणजे जगभरामधील वेगवेगळे असणारे जे काही प्रदेश जे आहेत तर त्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क साधण्याचं काम त्या ठिकाणी कम्युनिकेशन सॅटेलाइट त्या ठिकाणी करताना दिसतो. हा लॉन्चिंग करण्यासाठी इनसॅट आणि जीसॅटचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये लॉन्चर जे आहे तर ते लॉन्चर त्या ठिकाणी GSLVचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केलेला. त्याच्यानंतर तिसरा टाइप आपल्याला त्या ठिकाणी सॅटेलाइटचा दिलेला आहे तर तो दिलेला आहे ब्रॉडकास्ट सॅटेलाइट ज्याला आपण त्या ठिकाणी ध्वनिचित्र प्रक्षेपक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याची फंक्शन्स आपल्याला दिलेली. टेलिकास्टिंग ऑफ द टेलिव्हिजन प्रोग्राम म्हणजे त्या ठिकाणी टीव्हीला जे काही कार्यक्रम होताना दिसतात तर त्याला त्या ठिकाणी टीव्हीला आपण दूरचित्रवाणी म्हणताना दिसतो आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम जे आहेत तर ते कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठी ब्रॉडकास्ट सॅटेलाइटचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. पुढे आपल्याला दिलेलं की इनसॅट अँड जीसॅट आणि लॉन्चर जो आहे तर तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी GSLV त्या ठिकाणी आहे.
पुढचा चौथा टाईप आपल्याला दिलेले आहे नेव्हिगेशनल सॅटेलाइट. आता नेव्हिगेशनल सॅटेलाइट्स मीन्स दिशादर्शक उपग्रह. आता काय करता नसतोय की फिक्स द लोकेशन of any place on the earth surface in terms of its very precise latitude and longitude. म्हणजे पृथ्वीवरील कोणत्याही असणारे काही ठिकाण जे आहे तर त्या ठिकाणाचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, भौगोलिक अशा प्रकारचं स्थान त्या ठिकाणी सांगायचंय आणि स्थान किंवा त्या स्थानाचं अत्यंत अचूक अशा प्रकारचं भूगोलामध्ये तुम्ही शिकलेलं असणार की अक्षांश आणि रेखांश जे आहे तर या साईने त्या भौगोलिक स्थानाचं स्थान जे आहे तर ते स्थान आपल्याला त्या ठिकाणी निश्चित करायचं. ते निश्चित करण्यासाठी नेव्हिगेशनल सॅटेलाइट किंवा मोबाईलमध्ये आज जसं आपण त्या ठिकाणी GPS वापरताना दिसतो तर तशा पद्धतीचे या ठिकाणी नेव्हिगेशनल सॅटेलाइट जे आहे तर ते नेव्हिगेशनल सॅटेलाइट त्या ठिकाणी कार्य करताना दिसतो. पुढे IRNS आणि लॉन्चर जो आहे तर तो इथे मात्र त्या ठिकाणी PSLV हा जो काही प्रक्षेपक जो आहे तर तो प्रक्षेपक त्या ठिकाणी वापरलेला आहे. पुढचा सॅटेलाइट्स आपल्याला दिलेले मिलिटरी सॅटेलाइट, ज्याला आपण त्या ठिकाणी सैनिकी उपग्रह म्हणताना दिसतो. हा काय करताना दिसतो, कलेक्ट इन्फॉर्मेशन फॉर द सिक्युरिटी एक्सपेक्ट, म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असणारे काही भूप्रदेश जे आहेत तर त्या भूप्रदेशामधील माहिती जी आहे तर त्या माहितीचं संकलन हा मिलिटरी सॅटेलाइट जो आहे तर तो मिलिटरी सॅटेलाइट त्या ठिकाणी करताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला सॅटेलाइट दिलेले अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, म्हणजे पृथ्वी निरीक्षण, पृथ्वीचं निरीक्षण करणारा त्या ठिकाणी उपग्रह. हा काय करताना दिसतो पहा की स्टडी ऑफ फॉरेस्ट, डेझर्ट, ओशन्स, पोलर आईस ऑन द अर्थ सरफेस, exploration and management of the natural resources, observation and guidance in case of the natural calamities like flood and earthquake. हा जो काय असणार तर काय अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट काय करताना दिसतो, पृथ्वीवर असणारे जे काही जंगल असतील, वाळवंट असतील, सागर असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी ध्रुव प्रदेशामधील असणारा जो काही बर्फ जो आहे तर यांचा अभ्यास, त्याचबरोबर सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितलंय की नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्लोरेशन करायचं, शोध त्या ठिकाणी घ्यायचे, त्याचं मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही आपत्ती जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी पूर असेल, भूकंप असेल किंवा त्या ठिकाणी व्हॉल्कनी इरप्शन असेल, म्हणजे ज्वालामुखीचा त्या ठिकाणी उद्रेक झालेला असेल, तर अशा वेळेला हा जो काय असणार तर काही अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. तर या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी असताना जे काही उपग्रह जे आहे तर ते उपग्रह आहे IRS आणि लॉन्चर जो आहे तर तो लॉन्चर त्या ठिकाणी PSLV त्या ठिकाणी वापरले. जी सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे आपण असणारे जे काही टाइप्स ऑफ सॅटेलाइट तो नेमकं कोणत्या पद्धतीचं कार्य करताना दिसतो तर त्या कार्यानुसार त्याची वर्गवारी आपण त्या ठिकाणी पाहिली. इंटरनेट इज माय फ्रेंड, वॉच अँड शेअर विथ अदर्स, याच्या काही वेबसाईट जे आहेत तर त्या वेबसाईटच्या साह्यानं व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिजेत आणि इतरांना त्या ठिकाणी पाठवायचे. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, म्हणजे कृत्रिम उपग्रह जे आहेत तर ते कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. ऑल आर्टिफिशियल सॅटेलाइट्स डू नॉट रिव्हॉल्व इन द सिमिलर ऑर्बिट अराउंड द अर्थ, म्हणजे सर्व उपग्रह जे आहेत तर ते सर्व उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती त्या ठिकाणी परिभ्रमण त्या ठिकाणी करत नाहीत. द फंक्शन्स ऑफ द सॅटेलाइट डिसाइड द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस, the nature of the orbit, that is the circular or elliptical, and whether the orbit shall be parallel to the equator or making some angle with it. आता काय सांगितलं, the functions of the satellite decide the height of the satellite's orbit from the earth surface, म्हणजे तो असताना जो काही कृत्रिम उपग्रह जो आहे तर तो कृत्रिम उपग्रह सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्या ठिकाणी किती उंचीवर त्या ठिकाणी आहे, म्हणजे कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची पृष्ठभागापासूनची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी किती असावी. द नेचर ऑफ द ऑर्बिट दॅट इज सर्क्युलर ऑर इलिप्टिकल, तो असणारा जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाची असणारी काही कक्षा जी आहे तर ती कक्षा त्या ठिकाणी भ्रमण कक्षा जी आहे तर ती वर्तुळाकार असावी की त्या ठिकाणी इलिप्टिकल म्हणजे लंब वर्तुळाकार त्या ठिकाणी असावी. त्याच्यानंतर पुढे सांगितले व्हेदर द ऑर्बिट shall be parallel to the equator or making some angle with it,
त्याचबरोबर विषुववृत्ताला त्या ठिकाणी ती असणारी काही भ्रमण कक्षा समांतर असावी की विषुववृत्ताशी त्या ठिकाणी कोण करणारी असावी, या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी ते उपग्रह जे आहे तर ते उपग्रहाचं कार्य जे आहे, फंक्शन जे आहे तर ते फंक्शन नेमकं काय याच्यावरून त्या ठिकाणी ते ठरताना दिसतं. टू पुट द सॅटेलाइट्स इन इट्स प्रॉपर ऑर्बिट ॲट अ स्पेसिफिक हाईट अबव्ह द अर्थ सरफेस, द सॅटेलाइट इज टेकन टू दॅट हाईट युजिंग ए सॅटेलाइट लॉन्चर. पुन्हा एकदा त्या ठिकाणी का की भूपृष्ठ जे आहे तर त्या भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर तो असताना जो काही सॅटेलाइट जो आहे तर तो सॅटेलाइट त्या ठिकाणी आपल्याला फिरता ठेवायचा आहे. आणि तो फिरता ठेवण्यासाठी तो असताना जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाला उपग्रह प्रेक्षकामार्फत त्या ठिकाणी विशिष्ट उंचीवर त्या ठिकाणी नेण्यात येतं, ज्याला आपण त्या ठिकाणी लॉन्चर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. देन द सॅटेलाइट इज गिव्हन ए स्पेसिफिक व्हेलॉसिटी known as critical velocity, that is VC, in a tangential direction to the orbit. मग हा जो असणारा जो काही सॅटेलाइट जो आहे तर त्या सॅटेलाइटला काय करायचं, आपल्याला विशिष्ट अशा प्रकारचे असणारे काही उंची जी आहे उंचीपर्यंत न्यायचं आहे. आणि त्या उंचीपर्यंत नेण्यासाठी त्याला आपल्याला विशिष्ट अशा प्रकारचा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी द्यावा लागतो. म्हणजे तो असताना जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाला त्याची असणारी जे काही निर्धारित अशा प्रकारची जी काही कक्षा जी आहेत तर त्या कक्षेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रक्षेपित करायचं आहे. आणि तो प्रक्षेपित करण्यासाठी कक्षेची असणारी काही टँजेन्शियल म्हणजे स्पर्श रेषा जी आहे तर त्या स्पर्श दिशेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला असताना जो काही विशिष्ट वेग, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले क्रिटिकल व्हेलॉसिटी व्हीसी जो आहे तर तो व्हीसी त्या ठिकाणी दिला जातो. आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा. पुढे द सॅटेलाइट देन स्टार्ट्स रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. मग अशा प्रकारचा असताना काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह नंतर काय करताना दिसते तर ते असताना जे काही पृथ्वीभोवती त्या ठिकाणी प्रदक्षिणा जी आहे तर ती प्रदक्षिणा त्या ठिकाणी घालू लागतो. आता या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारी जी काही अर्थ जी आहे तर ती अर्थ आहे. आणि या अर्थ भोवती आपल्याला अशा पद्धतीचा असताना तो काही सॅटेलाइट जो आहे तर तो सॅटेलाइट त्या ठिकाणी दाखवला. हा सॅटेलाइट पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीपासून काही विशिष्ट अशा प्रकारची एच एवढी असणारी काही उंची जी आहे तर त्या उंचीपर्यंत नेलेलं आहे. आणि त्याला त्या ठिकाणी असताना जे काही क्रिटिकल व्हेलॉसिटी जी क्रिटिकल व्हेलॉसिटी आपल्या लक्षात येत नसते की कक्ष स्पर्श रेषा जी आहे तर त्याच्याशी कशी आहे तर त्या ठिकाणी ती टँजेन्शियल अशा पद्धतीची त्या ठिकाणी दाखवली. आता पुढे इफ a satellite of mass is revolving around the earth in an orbit of height h with the speed vc, then as seen in the chapter on the gravitation, that is the first chapter, a centripetal force that is mvc square divided by r will act on it. आकृती पहा. आकृतीमध्ये आपल्या लक्षात येताना असते की आकृतीमध्ये काय केलेलं आहे की यम वस्तुमानाचा असताना जो काही उपग्रह जो आहे तर तो उपग्रह काय केलेला आहे पृथ्वीच्या केंद्रापासून म्हणजे आर एवढी असणारी जी काही उंची जी आहे तर त्या आर एवढ्या उंचीवर आणि पृष्ठभाग जो आहे पृथ्वीचा असताना जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर त्या ठिकाणी काय केलेलं आहे व्हीसी हे असताना तिची असताना जे काही स्पीड जी आहे तर त्या स्पीडनं त्या ठिकाणी परिभ्रमण जर त्या ठिकाणी जर करत जर असेल तर प्रकरण क्रमांक 1 आपण त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण त्या ठिकाणी पाहिलेले. आणि या गुरुत्वाकर्षणानुसार त्या ठिकाणी असताना ते काही सेंट्रिफ्युगल फोर्स ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये अभिकेंद्री अशा प्रकारचं जे काही बल जे आहे तर ते अभिकेंद्री बल त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना असते की mvc स्क्वेअर डिवायडेड बाय r एवढं त्या ठिकाणी असतं. त्याचाच आपण पुढे त्या ठिकाणी वापर करणार आहे. या ठिकाणी असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राम मध्ये पहा काय काय दिलेलं आहे की हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये हिअर आर इज द ऑर्बिटल रेडियस ऑफ द सॅटेलाइट्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. या ठिकाणी असताना जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्रामध्ये असताना जे काही आर जे आहे तर ते आर म्हणजेच काय दिसते आपल्याला त्या ठिकाणी ऑर्बिटल रेडियस ऑफ सॅटेलाइट्स ऑफ द अर्थ. म्हणजे तो असताना जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहाची पृथ्वीभोवती परिभ्रमण असणारी केंद्रापासून असणारी त्याची असणारी जी काही परिभ्रमण कक्षा जी आहे तर ती परिभ्रमण कक्षा आपल्याला त्या ठिकाणी दाखवली. पुढे दिस सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. आणि जे काही अभिकेंद्री असणारे जे काही बल जे आहे तर ते अभिकेंद्री बल पृथ्वीचं असताना जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल त्या ठिकाणी त्या
सॅटेलाइटला त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स जे आहे तर ते सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी प्रदान करताना दिसतं. आणि देअरफोर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द सॅटेलाइट. काय सांगितलंय की सेंट्रिपिटल फोर्स जे आहे तर ते सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी तो असताना जो काही सॅटेलाइट जे आहे तर त्या सॅटेलाइटला त्या ठिकाणी ती पृथ्वीचं गुरुत्वबल त्या ठिकाणी प्रदान करताना दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी असताना जे काही सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे अभिकेंद्रकीय बल म्हणजेच त्या ठिकाणी पृथ्वीचं त्या ठिकाणी गुरुत्वबल. आता पृथ्वीचं असताना जे काही गुरुत्वबल जे आहे तर ती पृथ्वी आणि उपग्रह यांच्या दरम्यानचं असताना जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी असतं. आता पुढे प्रकरण क्रमांक 1 जो आहे तर त्या प्रकरण क्रमांक 1चा ग्रॅव्हिटेशनचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे की सर्वसाधारणपणे आकृती जी आहे तर ती आकृती तुम्ही मागच्या पानावरची जर पाहिली तर पुन्हा एकदा पहा. तर या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही रेडियस जे आहे तर त्या रेडियसचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. त्या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी ती आर दाखवलेली एवढी अशा प्रकारची रेडियस त्या ठिकाणी दाखवलेली. म्हणजे ही जी आर जी आहे तर ती आर आपल्याला लक्षात येता नसते तर तीच काय आहे आर कॅपिटल आर प्लस एच अशा पद्धतीची त्या ठिकाणी आपण काय घेतलेली तर तिची रेडियस त्या ठिकाणी घेतलेली. आणि त्याचा वापर जो आहे तर तो त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी असणार जे काही सर्वसाधारणपणे सूत्र आपलं आहे तर ते mv/c² डिवायडेड बाय आर आहे. आणि हा जो काय असणारा जो काय आर जो आहे तर त्या आर मध्ये काय करायचं आपल्याला ही असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर पुट जर आपण जर केली ठेवली तर आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन अशा पद्धतीचं इक्वेशन त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. पुढे आपल्या लक्षात येताना दिसते प्रकरण क्रमांक 1चा जर आपण त्या ठिकाणी जर वापर जर केला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे असणारे जे काही अभिकेंद्रकीय बल ज्याला आपण त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो त्याच्यामध्ये जर किंमत जर आपण जर टाकली तर आपल्या लक्षात येताना दिसते तर ते पृथ्वीचं असताना जे काही अभिकेंद्रकीय बल जे आहे तर ते अभिकेंद्रकीय बल म्हणजेच त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि कॅपिटल एम म्हणजेच त्या ठिकाणी मास ऑफ द अर्थ आपल्याला त्या ठिकाणी दिलेले तर त्याचा विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपल्याला असताना जे काही v²ची असताना जे काही किंमत जी आहे तर ती किंमत त्या ठिकाणी काढायची. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या की असणार जे काही सेंट्रिपिटल फोर्स आपण काय म्हटलेले की mv² डिवायडेड बाय आर. त्याच्यामध्ये आरची असणारी जी काही किंमत जी आहे तर ती आरची किंमत काय टाकणार आहे आपण ही सर्वसाधारणपणे कॅपिटल आर प्लस एच अशा प्रकारची किंमत त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला असताना जे काही सेंट्रिपिटल फोर्स जे आहे तर त्या सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड सॅटेलाइट. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट तर प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेले की कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय स्मॉल एम आणि आर म्हणजेच काय घेणार आहे आपण तर त्या ठिकाणी जी प्लस एच अशा पद्धतीची किंमत त्या ठिकाणी घेणार आहे. आणि म्हणून या किमती ज्या आहेत तर त्या किमती आपण त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी एवढा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी एवढा आहे. मग हे जे असणार जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करून आपल्याला त्या ठिकाणी v² जे आहे तर त्या v² ची असणारी काही किंमत जी आहे तर ती v² ची किंमत आपल्याला त्या ठिकाणी कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय कॅपिटल आर स्मॉल एस त्या ठिकाणी येताना दिसते. त्याच्यानंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड दोन्ही बाजूंची जर त्या ठिकाणी आपण वर्गमूळ जर त्या ठिकाणी जर घेतली तर दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतल्यानंतर काय येईल की vc अंडर रूट कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर प्लस एच इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी मिळतात. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कॅपिटल जी जो आहे तर तो कॅपिटल जी म्हणजे त्या ठिकाणी म्हटलेले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची किंमत आपल्याला माहिती की 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². या व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी प्रकरण क्रमांक 1 मध्ये पाहिले. कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ दॅट इज 6 × 10⁻24 kg पृथ्वीचं वस्तुमान त्या ठिकाणी. त्याच्यानंतर रेडियस ऑफ द अर्थ आपल्याला दिलेली की 6.4 × 10⁻6 दॅट इज 606,400 किलोमीटर.
त्याच्यानंतर स्मॉल एच आपल्या लक्षात येतं नसतं की हाईट ऑफ द सॅटेलाइट अबाव द अर्थ सरफेस. मागच्या डायग्राम मध्ये तुम्ही पहा, या ठिकाणी उपग्रह जे आहे तर त्या उपग्रहाची पृथ्वीचा असताना काही भूपृष्ठभाग जो आहे तर त्या भूपृष्ठभागापासूनची उंची. त्याच्यानंतर कॅपिटल आर कॅपिटल एच म्हणजे काय तर रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द सॅटेलाइट्स, म्हणजे उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची असणारी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या त्याच्यामध्ये दाखवलेली. या सूत्राचा वापर करून पुढे आपल्याला उदाहरणं जे आहे तर ती उदाहरणं त्या ठिकाणी सोडवायची. पुढे इट कॅन बी सीन दॅट क्रिटिकल व्हेलॉसिटी डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द सॅटेलाइट. काय सांगितलंय, हे जे काही सूत्र जे आले आपल्याला की VC इज इक्वल टू अंडर रूट कॅपिटल G कॅपिटल M डिवायडेड बाय R प्लस H, या सूत्रावरून आपल्या असं लक्षात येतं नसतोय की क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे विशिष्ट वेग जो आहे तर तो विशिष्ट वेग उपग्रहाच्या वस्तुमानावर त्या ठिकाणी अवलंबून असतो. ॲज द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट फ्रॉम द अर्थ सरफेस इन्क्रीजेस द क्रिटिकल व्हेलॉसिटी डिक्रीजेस. म्हणजे उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची जसजशी त्या ठिकाणी वाढते तसतसं त्या उपग्रहाचा स्पर्शरेषेतील असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स ऑर्बिट अबाव द अर्थ सरफेस द सॅटेलाइट्स ऑर्बिट्स आर क्लासिफाईड ॲज बिलो. म्हणजे सर्वसाधारणपणे भूपृष्ठापासूनची कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षेची उंची त्या ठिकाणी किती असावी आणि त्यानुसार सर्वसाधारणपणे त्या असणाऱ्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षांचं वर्णन त्या ठिकाणी केलं जातं. हा भाग जो आहे तर तो हा भाग आपण त्या ठिकाणी पुढील तासाला पाहणार आहोत. एवढाच भाग या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.